नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. थांबा. आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं जाऊया. आपल्या श्रोत्यांनी आपल्याला इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातलं एक प्रकरण पाठवलंय. पण त्यांचा उद्देश म्हणजे फक्त परीक्षेचा अभ्यास करणं नाहीये. अच्छा. त्यांना या प्रकरणाच्या पलीकडे जाऊन या घटनांमागचा खरा विचार आणि त्याचा तो जो प्रवाह आहे तो समजून घ्यायचा आहे. तर आज आपण याला एक शैक्षणिक व्हिडिओ म्हणून नाही बघणार, तर एका खऱ्या डीप डाईव्ह प्रमाणे हाताळूया. उत्तम कल्पना आहे. म्हणजे आपण फक्त काय झालं हे नाही, तर ते तसं का झालं आणि त्याचा खरा अर्थ काय होता यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. अगदी. आपल्याकडे विषय आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक चळवळ. या पाठ्यपुस्तकात वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून ते भगतसिंग आणि सूर्यसेन यांच्यापर्यंत अनेक घटना आणि नावं आहेत. चला तर मग या माहितीच्या समुद्रात डुबकी मारूया आणि काही मौल्यवान मोती शोधून काढूया. बरोबर. आणि आपला पहिला थांबा आहे महाराष्ट्र. 1857च्या उठावानंतर शांतता होती असं अनेकांना वाटतं, पण ती वादळापूर्वीची शांतता होती. हो. या पाठ्यपुस्तकात उल्लेख आहे की वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढाईची पहिली मशाल पेटवली. हो, आणि त्यांनी रामोशी बांधवांना एकत्र करून बंड पुकारलं. पण इथे एक प्रश्न येतो. एका व्यक्तीने काही लोकांना एकत्र करून बंड पुकारल्याने एवढ्या मोठ्या ब्रिटिश सत्तेला खरंच आव्हान देता येणार होतं का? की हा फक्त एका तीव्र संतापाचा उद्रेक होता? हा खूप चांगला मुद्दा आहे. फडके यांच्या कृतीकडे एक मोठी सुनियोजित योजना म्हणून पाहण्यापेक्षा ती एक ठिणगी होती असं म्हणता येईल. एक सुरुवात. हो. त्यांना हे कळून चुकलं होतं की अर्ज विनंत्या करून काहीही साध्य होणार नाही. शस्त्रानेच उत्तर द्यायला हवं हा विचार त्यांनी पहिल्यांदा कृतीत आणला. त्यांचं बंड अयशस्वी झालं. त्यांना एडनच्या तुरुंगात जीव गमवावा लागला. पण त्यांनी पेटवलेली ती ठिणगी विझली नाही. आणि तीच ठिणगी पुढे चाफेकर बंधूंच्या रूपाने पुन्हा भडकली. पुण्यात प्लेगच्या साथीच्या नावाखाली कमिशनर रँडने जो जुलूम चालवला होता, हो, प्रचंड जुलूम केला होता त्याने. त्याचा बदला म्हणून त्यांनी त्याचा वध केला. आणि या घटनेत दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या 3 भावांनी देशासाठी प्राण दिले. हो, पण या दोन्ही घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होत होती. वैयक्तिक शौर्य आणि बलिदान खूप प्रेरणादायी होतं, पण एका संघटित आणि अवाढव्य सत्तेला हरवण्यासाठी ते पुरेसं नव्हतं. बरोबर. केवळ धाडस असून चालणार नाही, तर त्याला एका मोठ्या योजनेची आणि संघटनेची जोड हवी. आणि याच गरजेतून गुप्त संघटनांच्या पर्वाला सुरुवात झाली. आणि इथेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या संघटनेचा जन्म होतो, नाही का? अगदी बरोबर. 1900 साली मित्रमेळा नावाने सुरू झालेली ही संघटना पुढे अभिनव भारत बनली. ही केवळ मित्रांची संघटना नव्हती, तर एका मोठ्या ध्येयाने प्रेरित झालेल्या क्रांतिकारकांचे एक जाळं होतं. अगदी. आणि सावरकरांनी या कार्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं. ते उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले, पण त्यांचं खरं लक्ष होतं तिथूनच भारताच्या स्वातंत्र्यासाठी रसद पुरवणं. त्यांनी जोसेफ मॅझिनीचं चरित्र लिहिलं. मॅझिनीने इटलीच्या स्वातंत्र्यासाठी गुप्त संघटनांचं जाळं विणलं होतं. त्यातूनच ते भारतीय तरुणांना प्रेरणा देत होते. त्यांनी पिस्तुले, बॉम्ब बनवण्याचं साहित्य हे सगळं भारतात पाठवलं. त्यांच्या 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाने तर इतिहासच बदलला असं म्हणतात. ज्याला इंग्रज केवळ शिपायांचं बंड म्हणत होते, त्याला सावरकरांनी भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणून गौरविलं. या विचारानेच अनेक तरुणांना क्रांतीसाठी प्रेरित केलं. आणि याचा परिणाम लगेच दिसला. सरकारने त्यांचे भाऊ बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केला. हे सगळे एका साखळीप्रमाणे घडत होतं. एका कृतीची प्रतिक्रिया. हो, दुसरी कृती घडवत होती. अखेर सरकारने सावरकरांना अटक करून थेट 50 वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा दिली. म्हणजे महाराष्ट्रात सुरू झालेला हा लढा आता अधिक संघटित आणि वैचारिक बनला होता. पण ही आग फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती. बंगालमध्ये तर परिस्थिती आणखीनच स्फोटक होती, बरोबर? हो, बंगालच्या फाळणीने तिथल्या लोकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण केला होता. आणि तिथे अनुशीलन समिती ही एक प्रचंड मोठी आणि प्रभावी संघटना कार्यरत होती. अनुशीलन समिती? हो, या नावामध्येच त्यांचं रहस्य दडलेलं आहे. अनुशीलन म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक शिस्त. त्यांचा विश्वास होता की स्वातंत्र्यासाठी केवळ भावनिक होऊन चालणार नाही, तर एक शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित संघटना हवी.
त्यांच्या 500पेक्षा जास्त शाखा होत्या. यावरून त्यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात येते. आणि याच समितीच्या खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशावर हल्ला केला. जरी तो प्रयत्न फसला आणि त्यात 2 निष्पाप इंग्लिश स्त्रिया मारल्या गेल्या, तरी त्यातून क्रांतिकारकांचं धाडस दिसून आलं. इथे प्रफुल्ल चाकी यांचं बलिदान खूप हृदयद्रावक आहे. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी स्वतःवर गोळी झाडली आणि अवघ्या 18 वर्षांच्या खुदिराम बोस यांना फाशी झाली. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. खरंय? पण यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की आता तरुण पिढी प्राणाची आहुती द्यायलाही मागे पुढे पाहत नव्हती. तर हे प्रयत्न भारतात सुरू होते, पण त्याचवेळी भारताबाहेरही या लढ्याची तयारी सुरू होती, नाही का? या पाठ्यपुस्तकात लंडनमधील इंडिया हाऊसचा उल्लेख आहे. हो, आणि इंडिया हाऊस हे तर परदेशातील क्रांतिकारकांचं जणू मुख्यालयच होतं. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी त्याची स्थापना केली होती. हे फक्त एक वसतिगृह नव्हतं. अच्छा. तर भारताच्या स्वातंत्र्यावर चर्चा करण्याचं, योजना आखण्याचं आणि जगभरातून पाठिंबा मिळवण्याचं एक केंद्र होतं. मादाम कामा यांनी जर्मनीमध्ये भारताचा ध्वज फडकवला. मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीला ठार केलं. या सगळ्या घटनांमुळे भारताचा स्वातंत्र्याचा लढा हा जागतिक पटलावर पोहोचला. आणि मग पहिल्या महायुद्धाच्या काळात गदर चळवळीने याला आणखी वेग दिला. गदर या नावाचा अर्थच आहे विद्रोह. अमेरिका आणि कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांनी ही संघटना उभारली. त्यांचा प्लॅन खूप मोठा होता. खूपच महत्वाकांक्षी योजना होती. त्यांचं गदर नावाचं मुखपत्र अनेक भाषांमध्ये प्रकाशित व्हायचं आणि ते जगभरातील भारतीयांपर्यंत पोहोचायचं. त्यांची मुख्य योजना होती की ब्रिटिश सैन्यात असलेल्या भारतीय सैनिकांनाच बंडासाठी तयार करायचं. जर सैन्यच फिरलं तर इंग्रजांचा कणाच मोडेल, असा तो विचार होता. रासबिहारी बोस यांच्यासारखे अनुभवी क्रांतिकारक याचं नेतृत्व करत होते. पण फितुईमुळे ही योजना अयशस्वी झाली. विष्णू गणेश पिंगळे यांच्यासारख्या अनेकांना पकडलं गेलं आणि फाशी झाली. पण यातून हे दिसतं की आता क्रांतिकारक केवळ छोट्या मोठ्या हल्ल्यांचा विचार करत नव्हते, तर थेट ब्रिटिश सत्तेला मुळापासून उखडून टाकण्याच्या मोठ्या योजना आखत होते. अगदी. आणि मग येतो तो काळ जेव्हा गांधीजींनी असहकार चळवळ थांबवली. या निर्णयामुळे अनेक तरुण निराश झाले. ज्यांना वाटत होतं की आता स्वातंत्र्य अगदी जवळ आलंय. या निराशेमधूनच क्रांतीची एक नवी, अधिक तीव्र लाट उसळली. आणि त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे काकोरी कट. रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, चंद्रशेखर आझाद यांनी सरकारी खजिना घेऊन जाणारी रेल्वेच लुटली. हो, कार्यासाठी पैसा उभा करणं हा उद्देश होता. पण हे खूपच धाडसी पाऊल होतं. खरंच. हो, पण यानंतर सरकारने जी धरपकड केली त्यात रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, रोशन सिंग आणि राजेंद्र लाहिरी या मुख्य नेत्यांना फाशी दिली. चळवळीला हा मोठा धक्का होता. पण चंद्रशेखर आझाद निसटले आणि त्यांनी पुन्हा एकदा संघटना उभी करायचा प्रयत्न केला. आणि इथेच या चळवळीला एक नवीन वैचारिक दिशा मिळाली. 1928 मध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या जुन्या संघटनेला एक नवीन नाव दिलं, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. इथे हा सोशलिस्ट म्हणजे समाजवादी शब्द खूप महत्वाचा आहे. हा एक प्रचंड मोठा वैचारिक बदल होता. अच्छा, म्हणजे फक्त राजकीय स्वातंत्र्य नको होतं? नाही. या तरुण क्रांतिकारकांना आता फक्त इंग्रजांना दिशा बाहेर काढायचं नव्हतं. त्यांना अशी व्यवस्था नको होती जिथे गोऱ्या इंग्रजांची जागा काळे इंग्रज घेतील आणि शेतकरी कामगारांचं शोषण तसंच सुरू राहील. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ खूप व्यापक होता. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य. आणि हाच विचार त्यांच्या कृतीतूनही दिसला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्सचा वध आणि त्यानंतर सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बफेक. असेंब्लीमधला बॉम्बस्फोट तर कोणाला मारण्यासाठी नव्हताच. बरोबर. त्यांचा उद्देश होता बहिरा झालेल्या सरकारला आवाज ऐकवणे. त्यांना अटक व्हायची होती. त्यांना कोर्टाचा वापर एका व्यासपीठासारखा करायचा होता, जिथून ते आपले विचार संपूर्ण देशापर्यंत पोहोचवू शकतील. आणि ते त्यात यशस्वीही झाले. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा त्यांनीच देशभर पोहोचवली. हो, पण याची किंमत त्यांना आपल्या प्राणांनी चुकवावी लागली. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. आणि अल्हाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला, पण ते शरण गेले नाहीत. या बलिदानाने संपूर्ण देशाला ढवळून काढलं. खरंय, पण लढा थांबला नाही. बंगालमध्ये सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली एक असा उठाव झाला जो सशस्त्र क्रांतीच्या इतिहासातील कदाचित सर्वात सुनियोजित आणि धाडसी प्रयत्न होता.
चितगावचा शस्त्रागार लुटण्याचा कट हे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतं. त्यांनी एकाच वेळी 2 शस्त्रागारांवर हल्ला केला, शस्त्र ताब्यात घेतली आणि शहराची संपूर्ण संदेशवहन यंत्रणा उद्ध्वस्त करून टाकली. प्रतिष्ठेला दिलेला तो एक मोठा धक्का होता. सूर्यसेन, ज्यांना सगळे प्रेमाने मास्टरदा म्हणायचे, त्यांनी हे सगळं अत्यंत गुप्तपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने घडून आणलं. आणि या लढ्यात महिलांचा सहभाग खूपच लक्षणीय आहे. कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार यांसारख्या महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला. हो, अगदी. प्रीतिलता वड्डेदार यांनी तर एका हल्ल्याचं नेतृत्व केलं आणि पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून प्राण दिले. इतकंच नाही तर शांती घोष आणि सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला गोळ्या घालून ठार केलं. बीना दास या तरुणीने पदवीदान समारंभात थेट गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. खरंच. हो, या घटना दाखवतात की स्वातंत्र्याची ही याग आता घराघरात पोहोचली होती आणि महिलाही त्यात मागे नव्हत्या. त्या केवळ समर्थक नव्हत्या, तर त्या स्वतः क्रांतिकारक होत्या. तर आजच्या या चर्चेतून आपण या पाठ्यपुस्तकातील घटनांच्या मागे दडलेला एक मोठा प्रवाह पाहिला. वासुदेव बळवंत फडके यांच्या वैयक्तिक विद्रोहापासून सुरू झालेला हा प्रवास अभिनव भारत आणि अनुशीलन समितीसारख्या गुप्त संघटनांमधून पुढे गेला. गदर चळवळीने त्याला आंतरराष्ट्रीय रूप दिलं आणि भगतसिंगांच्या समाजवादी विचारांनी त्याला एक नवी वैचारिक उंची दिली. आणि शेवटी सूर्यसेन यांच्या चितगाव उठावाने तर ह्या लढ्याची क्षमताच दाखवून दिली. बरोबर. या सगळ्या क्रांतिकारकांचं ध्येय एकच होतं, भारताचं स्वातंत्र्य. पण त्यांचे मार्ग, त्यांच्या विचारसरणी आणि त्यांच्या कार्यपद्धती कशा विकसित होत गेल्या हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांचं बलिदान हे केवळ भावनेच्या भरात दिलेलं बलिदान नव्हतं, तर त्यामागे एक विचार होता, एक स्वप्न होतं. अगदी. आणि एक प्रश्न मागे उरतोच. या पाठ्यपुस्तकात त्यांच्या धाडसी कृत्यांबद्दल सांगितलं आहे. पण आपण असा विचार करू शकतो का की या तरुण क्रांतिकारकांना हा मार्ग निवडताना कोणत्या मानसिक, वैचारिक आणि नैतिक संघर्षाला सामोरं जावं लागलं असेल? अहिंसेचा एक मार्ग समोर असताना त्यांनी जाणीवपूर्वक हा रक्तरंजित मार्ग का निवडला, या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे त्यांच्या बलिदानाच्या पलीकडे जाऊन त्या माणसांना समजून घेण्याचा एक प्रयत्न ठरू शकतो.